आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत, सिंह आणि उंदीर. जंगलात एक बलाढ्य सिंह राहत होता. तो जंगलाचा राजा होता. एके दिवशी जेवण करून तो झाडाच्या सावलीत गाढ झोपला होता. इतक्यात एक छोटासा उंदीर खेळता खेळता त्याच्या अंगावर चढला. उंदराच्या हालचालींमुळे सिंह जागा झाला. सिंहाने रागाने उंदराला आपल्या पंजात पकडलं आणि म्हणाला, अरे, इतका छोटासा जीव माझ्या अंगावर नाचतो, मी तुला आत्ताच खातो. घाबरलेला उंदीर विनवणी करत म्हणाला, राजाधिराज, माझी चूक झाली, मला माफ करा. कदाचित कधीतरी मीही तुमची मदत करू शकेन. हे ऐकून सिंह जोरात हसला आणि म्हणाला, एवढासा छोटा जीव माझी काय मदत करणार? तरीही तुझ्या धाडसाने मी खुश झालो आहे. जा, तुला सोडतो. काही दिवसांनी जंगलात शिकाऱ्यांनी मोठं जाळं पसरवलं. सिंह त्या जाळ्यात अडकला. त्याने जोरदार गर्जना केल्या, पण स्वतःला सोडवू शकला नाही. तोच आवाज ऐकून उंदीर आला. त्याने सिंहाला जाळ्यात अडकलेलं पाहिलं आणि लगेच आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळं कुरतडायला सुरुवात केली. थोड्याच वेळात जाळं तुटलं आणि सिंहाची सुटका झाली. सिंह आश्चर्यचकित झाला आणि उंदराला म्हणाला, आज मला कळलं की लहान माणूसही मोठ्या माणसाला उपयोगी पडतो. त्या दिवशी मी तुला सोडलं आणि आज तू माझं प्राण वाचवलंस. यातून असे शिकायला मिळते की कुणालाही कमी लेखू नये. प्रत्येकाची किंमत असते. छोटासा माणूस सुद्धा मोठ्या संकटातून मार्ग काढू शकतो.